रस्ते गटर्सचा प्रश्न ऐरणीवर, तारदाळच्या जावईवाडीतील महिलांचा मतदानावर बहिष्कार. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जावईवाडी परिसरातील सावंत गल्लीमधील महिलांनी होऊ घातलेल्या कोरोची जिल्हा परिषद व तारदाळ पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. या परिसरात मागील अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांचा अभाव असून विशेषतः रस्ते व गटर्स व्यवस्था अत्यंत खराब अवस्थेत आहे. वारंवार तक्रारी करूनही या गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. सावंत गल्लीतील रस्ते पावसाळ्यात चिखलमय व खड्डेमय होतात. तसेच सध्या परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गटरची योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचते, दुर्गंधी पसरते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात आश्वासनांपुरते मर्यादित राहणारे लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याचा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. आम्ही वारंवार अर्ज निवेदने दिली, आंदोलनाचा इशाराही दिला, तरीही आमच्या प्रश्नांची दखल घेतली गेली नाही. निवडणुका आल्या की मतांची आठवण होते, पण निवडणुका संपल्यानंतर आम्हाला विसरले जाते, अशी तीव्र प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महिलांनी एकमताने घेतला आहे. जोपर्यंत रस्ते, गटर्स, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असा ठाम इशारा महिलांनी दिला आहे. या निर्णयामुळे तारदाळ परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी कविता लाटणे, उज्ज्वला जाधव, सरिता सावंत, नीता पवार, गीता पवार, अमिना मुजावर, वनिता लोहार, प्रतीक्षा शिंदे, अश्विनी शिंदे, प्रियंका सावंत, सुमन बाबर, परवीन देसाई, सायरा देसाई, हवाबी देवताळे, मासाईबी चांदखान, मंगल वड, आरती सावंत, नीलम सावंत व भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. काय झालं तुमच्या, काय अडचण आहे तिथं? 5 वर्ष झाले गटर सांगायला, आज करतो ना उद्या करतो ते रस्ता, आणि गटर बी बरोबर नाही. एवढंच आमची इच्छा आहे, बाकीचं काय नाही आमचं. मग कोण लोकप्रतिनिधी वगैरे येऊन करतो म्हणून आश्वासन वगैरे काय दिली नाहीत? नुसतं करतो म्हणतात एवढंच की, दुसरं काय नाही. त्यावर तुमचं समाधान नाही? काय नाही समाधान आमचं. मग तुम्ही काय निर्णय घेतला? पडाले हात पाय मोडालेत आमची. आता तुमचा यो मतदानाचा बहिष्कारचा जो निर्णय आहे तो निर्णय आता पक्का आहे का? हाय पक्का आहे. नक्की? तुम्ही हात वर करा. नक्की आहे? नक्की आहे. मग आता येत्या निवडणुकीत तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार हे नक्की आहे? होय. 5 वर्ष गल्लीला रस्ता गेल्या 5 वर्ष झाली आमच्या गल्लीत रस्ता नाही आणि गटारी पण नाही. आणि प्रत्येक वेळेला येतात, मतदानाचं आश्वासन देतात आणि जातात. प्रत्येक वेळेला निवडून आलं की त्यांनी त्यांच्या घरात, आम्ही आमच्या घरात, असं असतंय. त्याच्यामुळे आम्ही काय करायचं, गटरीचं पाणी येतंय बाहेर रस्त्याच्या, संडासचं पाणी बाहेर येतंय. कुणाला बघायला बोलवलं तर कोण येत पण नाही, घरात घुसतंय. मग काय करायचं, त्याचं प्रत्येकाची भांडणं होतात प्रत्येकाच्या दारात. जे ते भांडणं करता येईल ग बसते, तर ती जे ते निवडून आलेली त्यांच्या घरात बसतात. मग आम्ही त्याच्यासाठी यावेळी पूर्ण सावंत गल्ली, लेडीज असू दे, जेंट्स असू दे, कोणच मतदान करणार नाही. एकंदरीत तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकलाय? मतदानावर बहिष्कार टाकलाय.